नया कानून जो पास हुआ है, जिसको मराठी बोलने नहीं आता, क्या कहेंगे? आप भी रिक्शा चलाते हैं, कितनी उम्र है आपकी? मेरा 60 में 2 कम है। मराठी बोलने आता है आपको? बिल्कुल नहीं आता है। कैसे सीखेंगे? अभी वही तो मैं सोच रहा हूँ आगे क्या कर दूंगा। चलो बच्चे लोग पढ़े हैं, उन लोग को थोड़ा मोड़ा आ जाएगा। मैं तो एकदम अंगूठा छाप हूँ। मैं तो लाइसेंस साइंस सीख के बनाया हूँ। वो तो मामा का देन है कि मेरे को साइंस सिखा के लाइसेंस बनवाया। 92 का मेरा लाइसेंस। निदान समजली पाहिजे ना, हमको मराठी नाही आता, हिंदी में बात करू असं बोलणाऱ्यांसाठीच ही गोष्ट आहे. जर तो बोलला मराठी तर आमचं काहीच म्हणणं नाही. ज्या कस्टमरला किंवा ज्या पॅसेंजरला समजा मला इकडनं त्याला एखादा पत्ता समजून सांगायचा, तेवढं समजण्यापुरतं तर मराठी आलंच पाहिजे ना त्याला. आणि महाराष्ट्रात राहायचंय, मुंबईत राहायचंय, इथे तुम्हाला व्यवसाय करायचा तर इथली भाषा आली पाहिजे. तुम्ही जर्मनीला जाता आणि तिथे जॉब करतात. आता खूप लोक जर्मनीला जर्मनी शिकल्याशिवाय त्यांना जॉब मिळत नाही तिथे. फ्रान्सला जातात, फ्रेंच शिकल्याशिवाय जॉब मिळत नाही तिथे. तामिळनाडूला जातात, तामिळ शिकावंच लागतं. गुजरातमध्ये गुजरातीच बोलतात. मग महाराष्ट्राने आणि मुंबईने काय पाप केलंय? संदीपजी, ज्या रिक्षा चालक किंवा कॅब चालक असतील त्यांना मराठी जर येत नसेल तर मनसे अशा चालकांसाठी एक पुढाकार घेऊन त्यांना मराठी शिकता येईल किंवा शिकवणारच ना प्रताप सर नाही. तुम्ही ज्या पद्धतीने आता काही आमची शिकवायची पद्धत थोडी वेगळी आहे. ते चांगल्या पद्धतीने शिकवतील असं वाटतं. तुम्ही आता काही उदाहरणं दिली, काही देशांची, काही राज्यांची. आता रिक्षा परवाना देताना पण मराठी कंपल्सरी करण्यात आलं. अशाच पद्धतीने आता नाही कंपल्सरी केलंय. आपण कृपया समजून घ्या, हा नियम खूप आधीच आहे की तुम्हाला स्थानिक भाषा, आणि हा फक्त महाराष्ट्रात नाही. हा तुम्हाला वाटत असेल महाराष्ट्रात आहे, हा सुरतला पण आहे, हा तामिळनाडूमध्ये पण आहे, हा कर्नाटकमध्ये पण आहे. तुम्ही जिथे काम करताय तिथली स्थानिक भाषा, तुम्ही जर टुरिझम इंडस्ट्रीमध्ये असाल किंवा तुम्ही जर आता समजा पब्लिक सर्व्हिसमध्ये असाल, तुम्हाला तिथली भाषा आली पाहिजे. आता जे IPS अधिकारी किंवा IAS अधिकारी बाकीच्या राज्यात नाही ते मराठी शिकतात ना. आता ते पुण्याचे आहेत, मी त्यांना पंजाबी अधिकारी आहेत, किती सुंदर मराठी बोलतात ना ते. शेवट जर इथला कोर्टाची भाषा, सगळी भाषा मराठी असेल तर मग मराठी शिकायला नको.